नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी महेश गायकवाड स्वागत करतो आपले शेतीविषयक YouTube चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, तुम्ही येणाऱ्या हंगामामध्ये बियाण्याची पेरणी करणार असाल तर त्यावरती बीज प्रक्रिया करणे का गरजेचे आहे याबाबतची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। मित्रांनो, तुम्ही कुठल्याही प्रकारचे बियाण्याची पेरणी करणार असाल, त्यामध्ये मका असेल, सोयाबीन असेल, कपाशी असेल, तर कंपनीने जरी बीज प्रक्रिया करून दिली असेल तर आपल्याला त्यावरती बीज प्रक्रिया करणे खूप गरजेचे आहे। सर्वात प्रथम बघू की बीज प्रक्रिया का करावी, म्हणजे बीज प्रक्रिया केल्याचा आपल्याला काय फायदा होतो। शेतकरी मित्रांनो, बियाण्याची उगवण होत असताना ते जे अंकुर असतात त्यावरती जमिनीतील बुरशी असेल, कीटक असतात, हे प्रभाव करत असतात। त्यामुळे आपल्याला त्यावरती बीज प्रक्रिया करणे खूप गरजेचे आहे। बीज प्रक्रिया करत असताना आपल्याला कीटकनाशक, बुरशीनाशक, पीएसबी, केएसबी यांचा वापर करणे त्या ठिकाणी फायदेशीर ठरू शकते। त्यामध्ये तुम्ही जैविक आणि रासायनिक यांचा एकत्र त्या ठिकाणी वापर करू नये। बीज प्रक्रिया केल्यामुळे आपल्या पिकाची उगवण होत असताना जो कीटक व बुरशीचा होणारा प्रादुर्भाव आहे तो त्या ठिकाणी कमी होत असतो। परिणामी आपल्या पिकाचे चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी पोषण होते। पोषण झाल्यामुळे मर होण्याचे प्रमाण त्या ठिकाणी कमी होते। परिणामी आपल्या रोपांची संख्या त्या ठिकाणी राखली जाते। कुठलेही पीक सुरुवातीच्या काळामध्ये हिरवेगार असेल, बाळसेदार असेल तर या पिकापासून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये चांगल्या उत्पादनाची हमी मिळू शकते। रासायनिक मध्ये जर तुम्ही बीज प्रक्रिया करू इच्छित असाल तर बेस्ट ॲग्रोलाइफचे वार्डन, त्याचबरोबर यूपीएलचे इलेक्ट्रॉन, त्याचबरोबर स्वाल कंपनीचे कॅस्कॅड हे उत्पादन तुम्ही त्या ठिकाणी वापरू शकता। त्यानंतर जर तुम्हाला जैविक मध्ये बीज प्रक्रिया करायची असेल तर मार्केटमध्ये अनेक प्रकारचे त्या ठिकाणी बायो फर्टिलायझर उपलब्ध आहेत। त्यामध्ये तुम्हाला सँड केमिकलचे डॉक्टर ग्रोथ, विजय ॲग्रोचं सीड केअर हे दोन प्रोडक्ट पैकी एक उत्पादन त्या ठिकाणी तुम्हाला वापरायचे आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे बीज प्रक्रिया करून अधिक उत्पादन मिळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत। धन्यवाद।